आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवरती आज अभिषेक केला जाणार आहे। रायगडमधली दृश्य आपण बघतोय। रायगडसह राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। किल्ले रायगडावरती मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक केलं जात आहे। लाखो शिवभक्त या क्षणाला शिवरायगडावरती पोहोचलेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। रायगडाची दृश्य एका बाजूला, दुसरीकडे कोल्हापूरमधली दृश्य आपण बघतोय। रायगड कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरामध्ये खरं तर आज शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला आयोजित करण्यात आलेला बघायला मिळतो। या निमित्त विविध कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यापैकी रायगड आणि कोल्हापूरमधली दृश्य। शिवकालीन इतिहासातला कोणता भाग आत्ता महाराष्ट्रात सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीमध्ये इम्प्लिमेंट व्हावा असं तुम्हाला वाटतं? एक कोणताही भाग? सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून कार्य करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। दुर्दैवाने आजच्या काळामध्ये राज्यकर्त्यांकडनं त्या गोष्टी होत नाही। सत्ता आली, पद मिळालं की अनेक नेते स्वतःचा विचार करतात। पूर्वीच्या नेत्यांसारखे आजचे नेते दुर्दैवाने आहेत असं मला वाटत नाही। ठराविक आहेतच, पण त्यात मोठा बदल झाला पाहिजे। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। शेखर पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत। शेखर, 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्यानिमित्त रायगडमधली दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोच आहोत, पण कोल्हापुरातही आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसं वातावरण आहे कोल्हापुरात? गुरु, आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून रायगडावरती देखील शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो होतोय आणि त्याच पद्धतीनं त्याच छत्रपती घराण्याकडून खरं तर कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर देखील हाच जो आहे तो राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पार पडतोय। गत वर्षीपासून याला सुरुवात जी आहे ती करण्यात आली आहे। आपण बघितलं तर कोल्हापुरातल्या याच नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। 350वा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती घराण्याकडून खरं तर हा पार पडणार आहे आणि याची जय्यत तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं अनेक या ठिकाणी मावळी देखील उभा करण्यात आलेली, तर दुसरीकडे मराठा लाईफ इन्फंट्रीचे काही जवान आहेत त्यांच्याकडून जे वाद्यवृंद आहे त्यांच्याकडून देखील वाद्य वाजवले जातात। तर दुसरीकडे बघितलं तर पोवाडा शाहीर देखील या ठिकाणी जे आहे ते पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांना खरं तर आदरांजली वाहणार आहेत। आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे। खरं तर गेल्या वर्षीपासून छत्रपती परिवाराकडून या प्रांगणामध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडला जातो। खरं तर शाहू छत्रपती महाराज हे या कार्यक्रमाला उपस्थित असतात। महाराणी या ठिकाणी असतात, मधुरिमा राजे असू दे आणि मालोजीराजे छत्रपती, हे सगळे छत्रपती परिवार जो आहे तो या ठिकाणी असतो। खरं तर कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर हा कार्यक्रम होतो। तर दुसरीकडे आपण बघितलं तर रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो पार पडत असतो। मात्र आता हा गेल्या वर्षीपासूनच कोल्हापुरातल्या या प्रांगणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सोहळ्याला अनेक मान्यवर देखील उपस्थित असतात। गुरु, आपण जर बघितलं तर एक शाही लवाजमा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, एक भव्य मंडप आहे आणि त्याच ठिकाणी अनेक मान्यवरांना बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर याच परिसरातील अनेक महिला आणि विविध स्तरातील खरं तर क्षेत्रातील महिला जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। तर दुसरीकडे काही विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। त्यामुळे नक्कीच खरं तर एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते यावर्षी सुद्धा कोल्हापुरातले या खरं तर राज्याभिषेक सोहळ्यावेळी पाहायला मिळते। त्यामुळं काही वेळातच या ठिकाणी छत्रपती परिवारातील सगळे सदस्य जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। सुवर्ण मूर्तीवरती खऱ्या अर्थाने या कोल्हापुरातल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी अभिषेक घालून हा सगळा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। गुरु, धन्यवाद शेखर। हे सगळं वातावरण कोल्हापूरमधलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल। रायगड आणि कोल्हापूर दोन ठिकाणची दृश्य आपण बघतो आहोत। दोन्ही ठिकाणी आपल्याला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह अनुभवायला मिळतोय। रायगडावरती लाखो शिवभक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट रायगडावरनं आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी आढावा घेतलाय। बघूयात।
महाराष्ट्राचंच नाही तर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो आज किल्ले रायगडावर पार पडतोय। आपण पाहू शकतो की किल्ले रायगडावर मोठा उत्साह हा शिवप्रेमींमध्ये आपल्याला आत्ताच्या घडीला पाहायला मिळतोय। खरं तर तारखेनुसार 350वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो आज पार पडतोय। अगदी कालपासूनच या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आजच्या कार्यक्रमांविषयी बोलायचं झालं तर शाहिरी कार्यक्रम असणार आहे। पालखीचं सदरेवर आगमन जे आहे ते सकाळी 9:30च्या सुमारास होणार आहे। एकंदरीतच पाहायचं झालं तर दिवसभर कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने शिवभक्त हे रायगडावर दाखल झालेले आपण पाहतोय। एकंदरीत रायगडावर मोठा उत्साह आहे। शिवभक्तांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा पाहायला मिळतात। शिवरायांची गाणी ऐकायला मिळतात। शिवरायांचे त्यांच्या काळातील मावळ्यांचे पोवाडे जे आहेत, शाहिरी कार्यक्रम जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मोठा उत्साह हा किल्ले रायगडवर आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन अमृत दुधाणेसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, रायगड।